नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर YH वाळुंजे, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठी प्रथम सत्रासाठी बँक व्यवसायाची मूलतत्वे हा नवीन अभ्यासक्रम सन जून 2019 पासून पुणे विद्यापीठाने सुरुवात केलेली आहे। मागील घटकांमध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली। आता या ठिकाणी आपण बँक व्यवसायाची मूलतत्वे अभ्यासताना सुरुवातीस प्रकरण 1 अभ्यासणार आहोत किंवा प्रकरण 1 पाहणार आहोत, ते म्हणजे बँक व्यवसायाची उत्क्रांती। या बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहत असताना या मध्ये आपण अनेक घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत। सुरुवातीला बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहत असताना आपल्याला बँक व्यवसायाची उत्क्रांती काय आहे किंवा बँक व्यवसायाची उत्क्रांती संबंधी ओळख त्या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। त्यामध्ये जर पाहिलं तर पैशावर आधारित आजच्या प्रगत अर्थव्यवस्थेत बँकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। म्हणजे या आजच्या जागतिक युगामध्ये बँकांचे स्थान उंचावले आहे असं आपण देखील म्हटलं तरी चालेल। म्हणजेच अर्थव्यवस्थारूपी शरीरातील पैसारूपी रक्ताचा प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरळीतपणे वाहून नेऊन अर्थव्यवस्थेच्या विकासाला बँका या बहुमूल्य हातभार लावताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे बघा की जागतिकीकरणामुळे परदेशातील बँका, आपल्या देशातील बँका या जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना देताना त्या ठिकाणी दिसत आहेत। एवढेच नाही तर पतनिर्मितीच्या प्रक्रियेद्वारे पतपैशाची निर्मिती करून विविध क्षेत्रांचे वित्तपुरवठ्याची गरज भागविण्यासाठी देखील ह्या बँका मदत करताना दिसत आहेत। म्हणजे विचार जर केला तर अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे काम या बँका करताना आपल्याला दिसत आहेत। तसेच बँकांनी दिलेल्या कर्ज सुविधांमुळे देखील ग्राहकांना विविध वस्तूंची खरेदी करता येते। त्यामुळे लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावत आहे। शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा मग व्यापार असेल, अशा विविध क्षेत्रांच्या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी बँकांचा मोठ्या प्रमाणावर योगदान आहे असं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत किंवा मोठ्या प्रमाणावर योगदान आहेत। म्हणजेच पाहिलं तर अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आर्थिक स्थैर्य निर्माण या बँकांमुळेच त्या ठिकाणी झालेले आहेत असंही म्हटलं तरी आपण वावगं ठरणार नाही। म्हणजेच बघा की बँकांमुळे वस्तू विनिमयावर आधारित असणारे अप्रगत अर्थव्यवस्थेचे पैशाधिष्ठित असेल किंवा मग प्रगत अर्थव्यवस्थेत कसे रूपांतर झाले हे देखील बँकांमुळे शक्य झाले। तसेच ज्या देशातील बँक व्यवसाय प्रगत असतो तो देश आर्थिकदृष्ट्या प्रगत असतो असा निष्कर्ष काढणं देखील यथार्थ ठरते। म्हणजेच आधुनिक अर्थव्यवस्थेत बँका पैशांबरोबरच धनादेश असेल, क्रेडिट कार्ड्स असतील, अशा विविध क्षेत्रात वेगाने विस्तार करीत आहेत। मी जसं तुम्हाला सांगितलं की आजच्या स्थितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बँका आज व्यवहार करू लागलेल्या आहेत, देवाणघेवाण होऊ लागलेले आहेत। अगदी ग्रामीण भागामध्ये देखील जर पाहिलं तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत आहे। पैशांची देवाणघेवाण होत आहेत। पैशांची देवाणघेवाण म्हणजे आधुनिक तंत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत। ही एक अर्थव्यवस्थेला चालना देणारी चांगली बाब म्हणून आपण त्या ठिकाणी पाहिली पाहिजे।
या ठिकाणी पहिल्या प्रकरणामध्ये आपण 1.1 मध्ये बँक अर्थ आणि व्याख्या त्या ठिकाणी समजून घेणार आहोत। यामध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर एच.एल. हार्ट यांनी बँकेविषयी जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येमध्ये त्यांनी मांडताना असं म्हटलं आहे की बँकर म्हणजे अशी व्यक्ती की जी सामान्य व्यवहारात ठेवीदारांकडून आणि ठेवीदारांकरिता चालू ठेवीवर पैसे स्वीकारते आणि ठेवीदारांनी काढलेल्या धनादेशाचे आधारे पैसे देते। बघा की डॉक्टर एच.एल. हार्ट यांनी ही जी व्याख्या जी केली की ह्या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येतं की सामान्य व्यवहारात ठेवीदार हे किती महत्त्वाचे आहेत आणि चालू ठेवीवर पैसे स्वीकारते किंवा मग त्या ठिकाणी काढलेल्या धनादेशाच्या आधारे पैसे परत देते, हे या आपल्या व्याख्येतून स्पष्ट करताना हार्ट यांनी अ बँकर इज वन हू इन ऑर्डनरी कोर्स ऑफ हिज बिझनेस हॉनर्स चेक्स ड्राउन अपॉन हिम बाय पर्सन्स फ्रॉम अँड फॉर व्हेन ही रिसीव्ह मनी ऑन करंट अकाउंट, अशी व्याख्या करताना डॉक्टर हार्ट यांनी या ठिकाणी या बँकेविषयी एक व्याख्या मांडलेली आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर अनेक अर्थशास्त्रज्ञ असतील, अनेक अर्थतज्ञ असतील, यांनी देखील बँकेसंबंधी विविध व्याख्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांना समजावी अशी सोप्यात सोपी जी व्याख्या आहे ती म्हणजे वॉल्टर लिफ यांची व्याख्या। त्यांच्या मते बँकर म्हणजे अशी व्यक्ती की किंवा संस्था की जी लोकांच्या ठेवी स्वीकारते व त्यांनी धनादेशाद्वारे परत मागितल्यास त्यांना परत करते। ही जी व्याख्या वॉल्टर लिफ यांनी मांडलेली आहेत, म्हणजे आपण जर पाहिलं की या व्याख्येवरून व्यक्ती आणि संस्था हा बँकेचा अंगभूत घटक आहे असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे एकंदरीत आपण जर म्हटलं तर व्यक्ती आणि संस्थांवर बँका त्या ठिकाणी आजच्या स्थितीला उभ्या आहेत। म्हणजे लोकांच्या ज्या ठेवी असतील किंवा मग त्या ठिकाणी संस्थांच्या काही ठेवी वगैरे असतील, अशा ठेवींवर आज आपल्याला पाहतो की बँका या त्या ठिकाणी व्यवहार त्या ठिकाणी करत असतात। अशी व्याख्या वॉल्टर लिफ यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहेत। त्यानंतर क्राउथर नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ आहे, त्याने देखील अगदी एकाच ओळीमध्ये जी व्याख्या मांडली ती मी तुम्हाला सांगतो। ती म्हणजे बँकर म्हणजे अशी व्यक्ती की जी स्वतःच्या व इतरांच्या कर्जाचा व्यवहार करते। बघा विद्यार्थी मित्रांनो की फक्त व्यक्ती आणि कर्ज व्यवहार अशा 3 शब्दांमध्ये ही व्याख्या क्राउथर नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ आहे त्याने त्या ठिकाणी सांगितलेली आहे। आणि पुन्हा एक शेवटची व्याख्या ती प्राध्यापक C.F. डनबार यांची व्याख्या आहे की त्यांच्या मते कर्जावर रक्कम देणे किंवा व्याजाने पैसे देणे आणि ठेवी स्वीकारणे हा बँकेचा व्यवसाय असतो। म्हणजे बघा की विद्यार्थी मित्रांनो, आपण बँक या शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या पाहत असताना बँकेला किती महत्त्व आहे किंवा या बँकांच्या व्याख्यांवरूनच आपल्याला लक्षात येतं की असे हे जे अर्थशास्त्रज्ञ आहे यांनी कशा व्याख्या मांडल्या आहेत। जी शेवटची व्याख्या C.F. डनबार यांनी जी सांगितली आहे, कर्जावर रक्कम देणे किंवा व्याजाने पैसे देणे आणि ठेवी स्वीकारणे हा बँकांचा व्यवहार असतो, या व्याख्येतून आपल्याला असं लक्षात येतं की आजही आपण बघतो की व्यक्ती आणि संस्था
अतिशय महत्त्वाचे आहेत, किंवा मग त्या ठिकाणी हे जे दोन घटक आहेत हे बँकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. थोडक्यात डन्बार यांनी आपल्या या व्याख्येतून त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. व्याजाने पैसे देणे किंवा ठेवी स्वीकारणं हा बँकांचाच व्यवसाय अलीकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत आहे. आपण असं पाहतो, द बिझनेस ऑफ बँक इज सेड टू लेंड ऑर टू डिस्काउंट अँड होल्ड डिपॉझिट्स. आता या ठिकाणी या व्याख्यानंतर आपल्या अशा अनेक अर्थशास्त्रज्ञ होऊन आहेत की त्यांनीही अनेक प्रकारच्या ज्या व्याख्या मांडलेल्या आहेत. मग त्यामध्ये प्राध्यापक सेयर्स असतील, यांनी बँक ही अशी संस्था असते की जिचा कर्जाचा स्वीकार इतर लोकांकडून आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जातो. आता बघा की बँक ही एक संस्था आहे जी कर्जाच्या साहाय्याने असेल किंवा व्यवहाराच्या साहाय्याने असेल असे अनेक व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण करते. थोडक्यात ही बँक म्हणून आपण त्याकडे त्या ठिकाणी पाहत असतो. असे शेअर्स असे त्या ठिकाणी म्हणतात. अ बँक इज ॲन इन्स्टिट्यूशन हुज डेबिट्स आर विडली ॲक्सेप्टेड इन सेटलमेंट ऑफ अदर पीपल्स डेबिट्स टू इच अदर. थोडक्यात शेअर्स यांची ही व्याख्या असेल. म्हणजे बघा काही विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ह्या पहिल्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर अनेक व्याख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी या व्याख्या या तज्ज्ञांनी जरी केलेल्या असल्या, त्यापैकी जॉन पॅगेट असतील, यांनी सन 1949 बँक व्यवसाय नियंत्रण कायदा, तसेच प्राध्यापक CF डन्बार यांच्या व्याख्या, या सर्व बँकेचे वर्णन अधिक आपल्याला समर्पक वाटतात. कारण या व्याख्यांमध्ये बँकांच्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या दोन मुख्य कार्यांचा त्या ठिकाणी समावेश आपल्याला त्यांच्या व्याख्यांमधून त्या ठिकाणी दिसून येत असतो. किंवा बँकेचा अर्थ किंवा व्याख्या या त्यांनी मांडलेल्या व्याख्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्याख्यानंतर आपण पुढील जो घटक आहे आपला अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे बँक व्यवसायाची उत्क्रांती. या बँक व्यवसायाची उत्क्रांती यामध्ये आपण युरोप, अमेरिका आणि रशिया या महत्त्वाच्या देशांमध्ये झालेली उत्क्रांती कशा प्रकारची आहेत हे देखील आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. परंतु सुरुवातीला बँक या शब्दाची उत्पत्ती कशी झाली असेल हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजे बघा की बँक या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, त्यामध्ये बँक, बँको, बँक्यू आणि बँकस या शब्दापासून उत्पत्ती जर पाहिली तर त्यामध्ये सध्या प्रचलित किंवा मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा शब्द म्हणजे बँक. आता बँक या शब्दाची निर्मिती कशी झाली असेल तर ती म्हणजे इटालियन भाषेतील बँको, बँक आणि बँक्यू किंवा बँकस या शब्दापासून झाली असावी असे अनेक तज्ज्ञांचे मत आहेत. म्हणजेच या इटालियन शब्दांचा अर्थ बसण्याचा बाग असा होतो. आता या ठिकाणी ही जी उत्पत्ती जी झाली किंवा इटालियनमध्ये आपण बसण्याचा बाग या शब्दांपासून तयार झाला असं म्हटलं जरी असलं तरी इटली देशातील लोंबार्डी प्रांतातील ज्यू नावाचे जे लोक आहेत ते मध्ययुगात बाकावर बसून नाण्यांची अदलाबदल करणे तसेच कर्ज देण्याचा व्यवसाय करत असत.
म्हणून या व्यवसायाला त्यांनी बँक व्यवसाय म्हणून ओळखले आणि तिथून पुढे या शब्दांची निर्मिती झाली असावी, बँक या शब्द अस्तित्वात आले असावे. म्हणजेच बँक व्यवसायात जर दिवाळे निघाले तर लोक अशा व्यक्तींचा बसण्याचा जो बाक आहे तो उखडून टाकून किंवा त्याची मोडतोड करत असत. म्हणजेच त्या बाकाला बँको इरप्ट करत असत. म्हणजेच यावरून नंतर दिवाळखोर हा शब्द प्रचलित झाला असावा असंही त्या ठिकाणी म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा की विद्यार्थी मित्रांनो, बँक, बँको, बँक्यू आणि बँकर्स या शब्दांपासून जी निर्मिती झाली आहे ती थोडक्यात इटालियन भाषेतील किंवा इटालियन शब्दातील अर्थ समजून त्या ठिकाणी या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर मॉन्टे या शब्दापासून झालेली उत्पत्ती. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की मॉन्टे हा शब्द किंवा मॉन्टे या शब्दापासूनची उत्पत्ती झाली आहे ते मॅक्लेऑड अर्थशास्त्रज्ञाच्या मते बँक हा इंग्रजी शब्द बँक BANCK या जर्मन शब्दापासून रूढ झाला असावा. म्हणजेच आजच्या इंग्रजी भाषेतील या शब्दाची निर्मिती इटालियन भाषेतील मॉन्टे या शब्दापासून झाली असावी किंवा मॉन्टे या शब्दाला इटालियन शब्दाचा अर्थ म्हणजेच पैशाची रास असा होतो. मॉन्टे या शब्दाला जर्मन भाषेत बँक BANCK हा समानार्थी शब्द वापरला जातो. परंतु इटलीच्या काही भागावर जर्मनीची सत्ता असल्याने इटालियन भाषेवर जर्मन भाषेचे प्रभुत्व होते. त्यामुळे मॉन्टे ऐवजी बँक हा शब्द सर्रासपणे वापरला जात होता. म्हणजेच इटालियन लोक त्यांचे बँको असे स्पेलिंग लिहित होते. बँको म्हणजे BANCO, बँको CO हा शब्द लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर या शब्दाचे फ्रेंच भाषेत बँके असे रूपांतर झाले, BANKE असे रूपांतर झाले. म्हणजे अखेरचा आजचा शब्द जो आहे तो म्हणजे आपण म्हणतो बँक. हा इंग्रजी शब्द वापरत आला असावा. म्हणजेच थोडक्यात मॉन्टे म्हणजे सार्वजनिक कर्ज, पब्लिक लोन असं आपण जरी म्हटलं किंवा त्या ठिकाणी अशी त्या ठिकाणी म्हणण्याची पद्धत त्या ठिकाणी होती. बघा की बँक ऑफ व्हेनिसची स्थापना सार्वजनिक कर्जाच्या व्यवस्थेसाठीच करण्यात आली होती आणि यावरून बँकिंग हा शब्द कर्जाऊ देण्यासाठी किंवा नाण्यांची अदलाबदल करणे तसेच सार्वजनिक कर्जाची व्यवस्था पाहणे यांच्याशी संबंधित होता. म्हणजे बघा की मॉन्टे हा शब्द मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मॅक्लेऑड नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी सविस्तरपणे त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर आपण ट्रॅपेसाइट्स या शब्दापासून जी काही उत्पत्ती झाली आहेत त्या संबंधी त्या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. म्हणजे बघा की या ठिकाणी ट्रॅपेसाइट्स ग्रीकमध्ये बँक व्यवसाय करणाऱ्यांना ट्रॅपेसाइट्स असे म्हटले जात होते. थोडक्यात या शब्दाचा अर्थ म्हणजे काय की बाक किंवा
टेबल असा देखील होतो. यावरून बँक या शब्दाची उत्पत्ती झाली असे तज्ज्ञांचे मत त्या ठिकाणी होते. म्हणजे बघा की असं किंवा या ठिकाणी बँक या शब्दाची उत्पत्ती या 3 प्रमुख शब्दांपासून त्या ठिकाणी झाली असावी. परंतु या शब्दांबाबत किंवा या उत्पत्तीबाबत अनेक तज्ज्ञांमध्ये मतभेद असले तरी प्रामुख्याने युरोप खंडात मध्ययुगात बाकावर बसून नाण्यांची अदलाबदल करणे व पैसे कर्जाऊ देण्याच्या व्यवहारांना बँक व्यवसाय असे संबोधले जात होते असं म्हटलं तरी चालेल. थोडक्यात या शब्दांवरून बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली असेल हे त्या ठिकाणी आपण किंवा बँक अर्थ असेल त्याची व्याख्या असतील किंवा मग या शब्दांची निर्मिती कशी झाली असेल हे थोडक्यात या ठिकाणी आपण अभ्यासले आहोत. पुढील भागात आपण युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली हे देखील आपण अभ्यासणार आहोत.